साधूची संगती, स्वरूपाची प्राप्ती, आनंदाची स्थिती आणि देहभावाची निवृत्ती. ह्या साधूमुळे होतं त्या साधूचं नाव हरिभक्त परायण विठ्ठल महाराज मनोहर परभणीकर, रंगनाथ महाराजांचे परम भक्त. ज्यांना काल दादांना सांगितलं आपल्याला की हे महात्मे कसे होते. सांभाळ आपल्या लेकर सांभाळा, नाही तर बाळाला घेऊन बाहेर जा. हा जो सोहळा आहे आज कालाचं कीर्तन आहे, थोडासा टाइम आहे ते दादांना दिला, त्यांना नमन साधकाला नमन, माझ्या सद्गुरूंना नमन करून एक 10 मिनिटं 20 मिनिटं बोलते. हे पुण्यस्मरण आहे, ह्या महात्म्याची आठवण आहे आणि त्यांचं वर्णन करायला शब्द नागा येतं. तरी पण काहीतरी त्यांच्या सोहळ्यामध्ये त्यांचं जीवन चरित्र, त्यांच्या ज्ञानाचं ऐश्वर्य, त्यांच्या वेदांताचं श्रवण आणि त्यांच्या अंतःकरणात असलेलं त्या वेदांचं ज्ञान, ही जी खळखळ वाहणारी गंगा त्यांनी आमच्या साधकावर कशी प्रवाहित केली. गुरुजींनी हे ठेवल्यानंतर 40-45 वर्ष आमच्या महात्म्यांना, परवणीकरांना ज्ञानाचं अमृत पाजलं, वेदांताची बैठक बसवून दिली आणि साधकाला सिद्धदशा आणून दिली. त्यांचं नाव हरिभक्त परायण मनोहर महाराज. त्यांचं पुण्यस्मरण आहे. त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलू आणि पुढे चालू. का तर ज्यांचं पुण्यस्मरण आहे, ज्यांचं आज सोहळा, त्यांची माहिती आपल्याला पाहिजे आणि मग आपण चिंतन करू. संत काय असतात, ग्रंथ कसे असतात आणि आपलं मन कसं असतं. त्या मनाला परिवर्तन करणं आणि त्या मनामध्ये बोध भरणं आणि त्या मनाचं अज्ञान संपवणं, हे काम संत करतात. ईश्वर नाही, ईश्वर नाही. अंतःकरणाचं अज्ञान, अनाधिकाराची घाण आणि बुद्धीला असलेलं देहाचं भान, हे संपवण्याचं काम माझ्या श्री गुरुने केलं. साधकाची बुद्धी आणि संसारिकाची बुद्धी. साधक कुणाला म्हणायचं, संसारी कुणाला म्हणायचं, साध्य कशाला म्हणायचं, साधना कशी करायची, संसार कसा करायचा आणि सिद्ध दशा कशी भोगायची, हे आम्हाला आमच्या महात्म्याने शिकवलं. संसार मध्ये सुख दुःख भोगणं आणि पैसा कमवणं आणि विषयाची वासना तयार करणं आणि देहभावामध्ये बुद्धीला धरणं, देहभावामध्ये बुद्धीला धारण करणं, ह्या कोट्या देहाला माझं म्हणणं, दिसणाऱ्या दृश्याला सत्यत्व देणं आणि अंतःकरणात अभिमान ठेवणं आणि अज्ञानाची घाण तशीच वाहणं आणि ज्ञान न होणं, भगवंताचं स्वरूप न कळणं. आपण भगवंताचं नाव घेतो ना, रामकृष्ण हरी घेतो, आपण सगळेच नाव घेतो, भक्ती सगळे करतो, कमी जास्त. मग रामकृष्ण हरी म्हणताना राम कुठे आहे, राम कसा आहे, राम कोण, त्याचं चिंतन महात्मे देतात. वेदांतातून येतं, हृदय पावन होतं, चित्त चिन्मय होतं आणि वेदांताचं ज्ञान त्या बुद्धीला सहज अवगत होतं आणि त्या ज्ञानाचे करते माझे महात्मे. ज्ञानाला देणारे हे सद्गुरु, अज्ञान काढणारे हे सद्गुरु. अध्यात्म ज्ञानाची बैठक फार कठीण असते. अध्यात्म ज्ञान हे वेदाचं अंग आहे आणि ही बैठक बसल्यानंतर सगळा परमार्थ परिपूर्ण होतो. परमार्थ काय म्हणजे काय, परम अर्थ, परम म्हणजे काय, परमात्मा. परमात्मा म्हणजे जो आहे, आहे म्हणजे काय, अस्तित्व. अस्तित्व म्हणजे काय, आत्माराम. आणि आत्माराम म्हणजे काय, आहेपणाचा निश्चय. जे व्यवहारांनी आहे आहे म्हणतो आपण, घर आहे, पोरगा आहे, देह आहे, मी आहे, पण आहेपणा देहाचा नसतो. जगत आहे, लेकरू आहे, घर आहे, माईक आहे, ग्रंथ आहे, सर्व काही आहेपणाने सांगता येत परिवारात. पण ते आहेपणा जगताचा नाही, विषयाचा नाही, पदार्थाचा नाही, कुणाचाही नाही. तो आहेपणा परमात्म्याचा
पद्धतीनं जेव्हा इदम पाहणं सामान्य ज्ञान म्हणतात त्याला. इदम आहे म्हणजे इदम ही वैदिक भाषा आहे. कारण जास्त लोक सांगत नाही हे कुणी ऐकत नाही. तुम्हाला मी काल परवा सांगितलं की वेदांत शास्त्र थांबलेले संपलेले सध्याच्या काळात सांगत नाही कोणी, पण ते गरजेचं आहे. कसं गरजेचं तुम्हाला सांगते 5 मिनिटात की सत म्हणजे आहे पण आहे पण आपण ह्या खोट्या पदार्थाला लावलं मरणाऱ्या देहाला आणि जाणाऱ्या जगताला ते पद लावून टाकलं आणि खोट्याला खरं मानलं. त्याचं नाव अविद्या माया. काय म्हणाल ते म्हणे. पण जे आहेला आहे सांगणारे हे साधू आहेला आहे कळवून देणारे आमचे महाराज. आहे म्हणजे काय? आहे म्हणजे सत आणि सत म्हणजे हरी. त्या सत्पदाचं साकार रूप म्हणजे हरी आणि त्या हरीचं निराकार रूप म्हणजे सत आणि सत म्हणजे आत्मा. आत्मा म्हणजे परमात्मा आणि परमात्मा म्हणजे जगतामध्ये कणाकणामध्ये असलेला त्या भगवंताचा वास. त्याला म्हणते ज्ञान खास. कणाकणामध्ये वास आहे म्हणून त्या परमात्म्याचं नाव वासुदेव आहे. आणि हा वेदांत आमचा महात्म्याचा प्रसाद आहे. ते अंतःकरणामध्ये भरभरून दिलाय. आज सांगायचं त्यांचं सांगायचं. त्यांचा दिवस आहे, त्यांचा सोहळा आहे. त्यांच्यासाठी आपण जमलं इथून काय बोलायचं हे माझं मग सांगायचं, लोकांचं नाही. ज्यांची पुण्यतिथी आहे, ज्यांचा सोहळा आहे, तर त्यांचं जीवन, त्यांचा वेदांत, त्यांचा आयुष्यामध्ये केलेला जगताला ज्ञानाचं वाटप. वेदांताची बैठक बसून गेली, अहोरात्र कष्ट केले, खूप काही सहन केलं आयुष्यात, पण कधी शब्दाने पण वाचवून आलं नाही. त्याला संत म्हणतात. त्यांच्या हृदयात ग्रंथ होते. त्यांचा विश्वास गुरुजीवर होता. प्रत्येक पाठात गुरुजी गुरुजी गुरुजी. गुरुजीशिवाय प्रवचन नाही, कीर्तन नाही, कुठलंच काय नाही. म्हणजे प्राणापेक्षा प्रिय संत गुरुवर देतात. मग आपण पण तसंच गुरुवर निष्ठा, प्रेम, श्रद्धा, विश्वास ठेवायचा. जो की आपण देहावर ठेवतो विश्वास, नात्यावर ठेवतो, धनावर ठेवतो, प्रॉपर्टीवर ठेवतो, पण ज्या वस्तूवर आपण विश्वास ठेवतो तिथं विश्वासघात होतो. त्याचं नाव संसार. पण संतावर विश्वास ठेवल्यावर आपल्याला सुख होतं. त्याचं नाव गुरु. बघाय का? ज्या संतावर, ज्या ईश्वरावर, ज्या ग्रंथावर आपण विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली, प्रेम केलं, तर ते सद्गुरु, ते ग्रंथ, ते संत तुम्हाला सुखरूप करतात. आणि ज्या देहावर, ज्या नात्यावर, ज्या घरावर, प्रॉपर्टीवर विश्वास ठेवला तिथं घात होतो, सुख मिळत नाही. हा संसार आहे, हा परमार्थ आहे. हे अंतर आमच्या महात्म्याने शिकवलंय की संसारामध्ये विश्वासघात आहे आणि दुःख आहे आणि परमार्थात सुख आहे आणि प्रेम आहे आणि मोक्ष आहे. संत महात्मे हातात मोक्ष देतात. तुझं ज्ञान सांगेन तैसे तर हातीचे रत्न जैसे. 7वा अध्याय मध्ये माऊलीने सांगितले, तुझं ज्ञान सांगेन तैसे तर हातीचे रत्न जैसे. अज्ञान हरपे विज्ञान करपे ज्ञानते स्वरूपे होऊन जाईचे. 7व्या अध्यायाची बोली. अज्ञान हरपे विज्ञान करपे ज्ञानते स्वरूपे होऊन जाईचे. संत महात्मा जीवाचं अज्ञान हरपून टाकतात, विज्ञान जगात हरपून टाकतात. म्हणजे जगताकडे वृत्ती जात नाही आणि जगताला बघून वासना तयार होत नाही आणि मोह तिथं थांबत नाही. त्याला म्हणतात विज्ञान करपे. जिथं जगताला बघून, देहाला बघून, सोन्याला बघून वासनाच उत्पन्न होत नाही, त्याला म्हणतात विज्ञान करपे. जेव्हा वासना संपत्ती तर अज्ञान हरपे. जेव्हा संतांच्या संगतीत बोधाच्या माध्यमातून आणि वेदाच्या ज्ञानातून बुद्धी जागी होती आणि वासनेला सोडून भगवंताकडे येते, तेव्हा ती मन निर्वासन होतं. ते संतांच्या बोधानं, साधूच्या कृपेने, श्रवणाच्या ध्येनानं आणि आयुष्याच्या तपश्चर्येनं
आपण शुद्ध, पवित्र, पावन आणि मुक्त होऊ शकतो. कशांना भेट नाही, न नात्यानं, न घरानं, न वासनेनं आपण सुख भोगू शकत नाही. एकच माध्यम आहे सुख भोगायचं, संत आणि ग्रंथ आणि ईश्वर. दुसरा रस्ताच नाही तुम्हाला सुख भोगायचा. कुठेही सुख सापडत नाही, म्हणून कुठे हुडकायचं नाही आणि कुणाकडनं अपेक्षा करायची नाही. माझं पोरगं सुख देईल, माझी शेत सुख देईल, माझी सून सुख देईल, माझी पोरगी सुख देईल, कदापि नाही, कदापि नाही. हे चित्तातलं काढून टाका, फोडून टाका, फोडून. सुख म्हणजे संत, सुख म्हणजे वेदांत, सुख म्हणजे ईश्वर, सुख म्हणजे ग्रंथ, सुख म्हणजे भगवंताचं नाम आणि सुख म्हणजे सत्संग. तिथं सुख मिळतं, तिथं शोधा, तिथं या. संताला जीव की प्राण द्या, ह्या सोहळ्यासाठी धन द्या, ह्या वेदांताला मन द्या, अज्ञानाचे घाण फेकून द्या आणि अंतःकरणात असलेल्या आत्मत्वाचं ते ज्ञान आहे, ते ईश्वराची जाण आहे. ती जाणीव म्हणजे वेदांताची खरी खूण. मी कोण आहे, माझ्यात कोण आहे आणि माझं कोण आहे. 3 प्रश्न वेदांताचे. मी कोण, विचारता करता महत्वाचा प्रश्न, मी कोण. मी देह का मी छाया, का मी स्त्री, का मी पुरुष, याला अर्थ नाही का. मी स्त्री बी नाही, मी देह नाही. तर मी देहच नाही तर कुठली स्त्री आणि कुठला पुरुष. मग मी देह नाही, मला नाव नाही. नाव जन्माच्या आधी नसतं आणि जन्मनंतर राहत नसतं. ते 7 राहतो, प्राप्त देतो, नाव संपत. तुम्हाला माहिती हे पडलं की नाव गेलं. जन्माच्या आधी नाव नाही आणि जन्म झाल्यावर नाव तुम्हाला खरं नाही, कारण नाम रूपाच्या पलीकडे करतोय. नामरूप मायेच आहे. माया कुठे आहे, नामरूप मायेच आहे आणि माया सुद्धा कुठे आहे. मग तिनं दिलेले नाव कुठलं खरं, मग कोण खरं. नाम रूपाचा आभास करून जे अधिष्ठान तत्व प्रगट होत, सच्चिदानंद हे ईश्वराचं स्वरूप आहे. तुम्ही याला हरी म्हणतात, विठ्ठल म्हणतात, केशव म्हणतात, माधव म्हणतात, गोविंद म्हणतात, व्यंकटरमण म्हणतात. त्याचं खरंच स्वरूप ब्रह्म आहे, आत्मा आहे, त्याला नाव नाहीये. पण ब्रह्माचा अभोला फिटावा, तो अद्वैतेमध्ये भेटावा, हे माऊलीचं वचन आहे. ब्रह्माचा अभोला फिटावा, अद्वैते तो माझा भेटावा. त्या कधी शब्द निर्देशन दिलाय. त्या भगवंताचं नाव नाही, त्याला रूप नाही, ते जन्मत नाही आणि त्याला मृत्यू नाही. असा परमात्मा कृष्ण परमात्म्यानं इथे सांगितलंय की तो नामरूपाच्या पलीकडे. त्याला नाव नाही, ते निर्गुण आहे. नाव आहे ते सगुण साकार. मग सगुण साकाराच्या पलीकडे पण एक भगवंत आहे, ते करा. आणि साकार हे लोक भक्तीसाठी धारण केलंय. तुला वाढायचं, कुठं अर्थ करायची. सकाळी बघितलं किती श्रद्धा होती गुरुजींवर. श्रद्धेचं ठिकाण म्हणजे साकार रूप, ऐक्याचं ठिकाण निराकार रूप. ऐक्य म्हणजे एकता, शब्दावर लक्ष ठेवा. श्रद्धेचं ठिकाण साकार रूप, ऐक्याचं ठिकाण निराकार रूप आणि सौख्याचं ठिकाण मोक्ष रूप. सौख्य म्हणजे आनंद, आनंद म्हणजे त्या परमात्म्याची प्राप्ती आणि त्याची प्राप्ती ज्ञानानं, महावाक्यानं, साधूच्या बोधानं, वेदाच्या ज्ञानानं, अध्यात्मशास्त्रानं, श्रवणाच्या भक्तीनं. आपण जेव्हा अध्ययन करतो तेव्हा आपल्या बुद्धीचा पाप, ताप आणि ताप हे सगळं सगळं जम राग होतात. अध्ययनाच्या माध्यमातून, संतांच्या संगतीतून, वेदाच्या ज्ञानातून, श्रवणाच्या भक्तीतून त्या भगवंताची भेट होती. बुद्धीला, डोळ्याला नाही, डोळ्याला नाही, डोळ्याला साकार दर्शन आणि बुद्धीला निराकार दर्शन. तुम्हाला उदाहरण देऊन सांगते कसं बुद्धीला. बुद्धी कशी आहे, बुद्धी कुठे आहे, बुद्धी कशी उत्पन्न होती सांगायला वेळ नाही का, नंतर बोलतो वेळ भेटला तर. मग एक तोडून सांगते 2 मिनिटात.
सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया, सखे ग मुरलीधरा पाहूया, आतील मिलन झाले दर्शन, आतील मिलन झाले दर्शन, हरी दिसे नैना, हरी दिसे नैना, सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. सखे म्हणजे बुद्धी. बुद्धी म्हणते मला भगवंताला आलिंगन द्यायचंय आणि आत असलेल्या पांडुरंगाला पाहायचंय, आत पुरुष व्हायचे. ती बुद्धी म्हणते. जेव्हा ती ज्ञानाला स्वच्छ होते, वेदातून बाहेर येते, देहाला सोडून देते, अज्ञान मोडून टाकते, भगवंताची जाणीव होती, संतांची संगती मिळते, ग्रंथाची अनुभूती येते, वेदांताची ख्याती कळते, तेव्हा ती बुद्धी अंतर्मुख होती आणि आत्मरूप कृष्णाला भेटायचं म्हणते. म्हणून म्हणायचं सखे ग वृंदावनी जाऊया. हृदय वृंदावन म्हटले तिथे कृष्ण आहे आणि आत्मा हा कृष्णच आहे. आणि वृंदावनी जाऊया, मुरलीधरा पाहूया, आतील मिलन झाले दर्शन. आपलं मिलन झालं बुद्धीनं, डोळ्यानं नाही. बुद्धीला त्यानं जाणलं, त्याला मिलन म्हणतात. बुद्धीनं ऐक्य संतान केलं महावाक्याच्या द्वारे. तत्त्वम असी. तत् म्हणजे का, तम म्हणजे का, असी करतात. मला सांगायला वेळ नाही, टाइम कमी आपला झाला. आता 1 मिनिट बोलते की आतील मिलन झाले दर्शन, हरी दिसे नैना. जेव्हा आतील दर्शन होतं, आत्मऐक्य होतं, बोधाची गंगा येते, साधूचं मार्गदर्शन मिळतं, वेदाचं अध्ययन घडतं, तर बुद्धीचं आणि भगवंताचं ऐक्य होतं, तेव्हा कृष्ण परमात्म्याचं नातं प्रगटतं. त्याला ज्ञानमय स्थिती म्हणतात, आत्मस्थिती म्हणतात. म्हणून बुद्धी अंतर्मुख होती आणि ती बुद्धी त्या वृंदावनामधल्या कृष्णाला आलिंगन देते आणि तिथं तद्रूप होती. त्याला म्हणतात महावाक्याच्या द्वारे झालेलं ब्रह्मदर्शन. हे बोध, हे वाक्य हे माझ्या संताचं आहे, हा बोध वेदाचा आहे आणि हा आशीर्वाद माझ्या गुरुचा आहे. गुरुजी आणि हे आत्मे, त्या दोघांना वंदन करते, दोघांना. आणि तिथं थांबते. माझा टाइम नव्हता, पण दादा दिला. दादा धन्यवाद, साधकाला धन्यवाद. आणि हा 2 शब्द बोलले, त्याची चूक असेल तर माफ करा. आणि सर्वांना नमस्कार. गुरुजींना, साधुजनांना, साधकांना हे 2 शब्द मांडण्याची जागा दिली. आणि माझ्या गुरुसाठी हा सोहळा दादांना केला. साधक करून आले, त्यांच्या चरणाला नमस्कार. आणि पण एक सांगायचं, अजून 2 मिनिटं वेळ द्या मला. अजून कोणी आले नाही, 2 मिनिटं थांबा. पुढच्या वर्षी आपल्या शिकवलं, ज्या गुरु वेदांताचं वैभव आमच्या पदरात टाकलं, त्या गुरुला श्वास संपला तरी उतरायचं नसतं, प्राणा कसा प्रेम करायचं असतं. कारण त्यांच्या संगतीमध्ये मी कोण करायला असतं, ते भाव संपलेला असतो. अंतःकरणात असलेल्या परमात्म्याचं बुद्धीचं मिलन त्यांना केलेलं असतं. म्हणून त्यांना कोटी नमन, लाखो सलाम, साष्टांग दंडवत माझ्या गुरुनाथाला. विश्वास पण त्यांच्यामुळे घेते मी आज. जीवन जगणं कसं, दुःखातून निघणं कसं, प्रारब्धाला बाजूला फेकणं कसं, हे माझ्या संतांमुळे मी आज अनुभव घेतेय आणि तुम्हाला बोलतेय. माझं 4 दिवसाखाली आनंदीमध्ये ब्रह्मसत्र होतं, तर 8-9 तास वाणी थांबली नाही, सतत बोलली. 9 तास थांबली नाही. आशीर्वाद आहे माझ्या महात्म्याचा. आता दुसरं बोलते. पुढच्या वर्षी माझ्या ऑनलाईनच्या बायका बोलवणार आहेत. श्री गुरु ज्ञानदेव कृपाळं पंढरीनाथ भगवान के स्वामी ज्ञानी महाराज के सद्गुरु महाराज के इतने गुरु महाराज महाराज